आज आपण तीळ आणि गूळ अशा बिना पाकाच्या वड्या करणार आहोत. म्हणजे त्याचा फार मोठा मी असा एकतारी वगैरे पाक करणार नाही आहे. त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते. हे 1 वाटी तिळ्या घेतले, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि हा तेवढाच गूळ आहे आणि थोडंसं तूप घेतलं आहे. गूळ विरघळावायला तूप घेतलं आहे. आता मी पहिल्यांदा काय करणार आहे तर हे दाणे आणि तीळ दोन्ही वाटून घेणार आहे मिक्सरला लावून आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. हे बघा, असं आता हे मी खमंग असं दाण्याचं कूट करून घेतलं आहे. दाणे भाजताना चांगले भाजायचे, व्यवस्थित खमंग असे. तर ह्या तिळ्या पण जरा बारीक करून घेते भरडून. तर हे मी तिळाचं पण कूट करून घेतलं आहे. तिळ एकदम स्वच्छ आहेत आणि छान भाजून घेतलेले आहेत खमंग. तर मी पुढची कृती तुम्हाला दाखवते. त्याच्यात थोडंसं चमचाभर तूप घालणार आहे गूळ विरघळावायला, नाही तर गूळ पटकन असा ओढला जातो. म्हणून मी थोडंसं तूप घातलं आहे, त्याच्यावर हा गूळ घालणार आहे. आणि गूळ आपण त्याचा पाक न करता फक्त विरघळवून घेणार आहोत. गूळ विरघळेपर्यंत, म्हणजे असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही आहे. चिकीचाही गूळ घ्यायचा नाही, मिडियम साईज घ्यायचा नाही. तर एकदम जर चिकीचा असेल तर मग त्या वड्या अगदी कडकडीत अशा होतात. विरघळतोय तोपर्यंत मी ताटाला तूपही लावून ठेवते, म्हणजे मग गडबड उडत नाही. कारण पटकन होतं ते एखाद्या वेळ आणि मग गरम गरम थापायला लागतं म्हणून. व्यवस्थित करून घ्यायचा पाक करता तसाच, फक्त एकतारी वगैरे काही करायचं नाही. अजून हा विरघळायचा आहे. हा बघा, आपल्याला गूळ विरघळून झालेला आहे. त्याला जास्त असा मला पाक करायचा नाही आहे. त्याच्यात आता मी हे कूट घालते. हे पण चांगलं घट्ट करून घ्यायचं. गॅस घालवला तरी पण चालणार आहे. गॅस घालवूनच टाकते मी. आणि मी ह्या गरम कढईतच आता हे असं ढवळत राहणार आहे. बघा, खुसखुशीत वड्या होते. खाली उतरणार मी घाटणार चांगलं. किती सोपं आहे बघा. ती झटकन होणारी गोष्ट आहे बघा. हे जर आपण बाजारातून विकत आणायला गेलो तर हे खूप महाग असतं. हे सगळं आपण घरात केलं की आपल्याला त्याच्यात आनंदही मिळतो, दुसऱ्यांना देतानाही आनंद मिळतो. आपण घरात केलं आहे म्हणून. पाक नाही, काही नाही, झटकन गूळ फक्त विरघळवून घेतलेला आहे बघा. हे बघा, तर हे आपलं 5 मिनिटात होणार आहे. ताटात ओतलं की झालं. गार झालं की लिपायचं. आणि असं घाटत राहिलं की ते वड्या चांगल्या त्याच्या खुसखुशीत होतात. तर संक्रांत जवळ आलेली आहे. सगळ्यांनी करून बघा मुद्दाम, म्हणून आधी व्हिडिओ करते आहे. सोप्या सोप्या पद्धती मी तुम्हाला सगळ्या दाखवते. 2 मिनिटात होणार आहे. आता आपण ते ताटात घ्यायचं, पण अजून मी थोडं घाटणार आहे, म्हणजे ते छान होईल. खुसखुशीत होतं. जितकं आपण घाटू तेवढं चांगलं होतं. हे बघा कसं घट्ट घट्ट होत आलं. ते विसरले. ही बघा, आता मी ही जायफळाची पावडर टाकली. गुळाचा पदार्थ म्हटला की त्याच्यात जायफळ चांगलं लागतं. झालं आहे आपलं. मुलं असताना टाकायला. आपण मिश्रण थाळ्यात घालूया.
लागते आणि शक्यतो साईडला घ्यायचं नाही, कारण काय होतं आपल्याला मग त्या वड्या नीट करता येत नाहीत. शक्यतो चौकोनी ट्रे असला तर बरं पडतं. आता मी चौकोनी नाही त्याच्यामुळे ताटात करते. जाड पातळ आपल्याला हवं असेल तसं करायचं. फार जाडही करायच्या नाहीत, फार पातळही करायच्या नाहीत. ते बघा किती सुंदर झालं आहे ते. आता आपण अशा या वड्या कट करून घेऊया. नेहमी वड्या गरम असतानाच कट करून घ्यायच्या, काढायच्या सावकाश, पण गरम असतानाच शक्यतो कट करून घ्यायच्या, कारण जर कडक झाल्या तर मग प्रश्न येतो. शक्यतो एक साईडच्या बघते, पण ते जमेलच असं नाही. छान अशा खुसखुशीत वड्या झाल्या आहेत आपल्या. हे बघा एकदम मस्त. अशा ह्या आपल्या तिळगुळाच्या वड्या तयार आहेत. आज आता टिळक पंचांगाप्रमाणे आज मकर संक्रांती आहे. निर्णय सागरची संक्रांत 14ला आहे, पण आम्ही आजपासूनच तुम्हाला आता हे दाखवते, म्हणजे तुम्ही करून खाऊ शकाल आणि मला कमेंट करून कळवूही शकाल की तुम्ही दाखवलेला पदार्थ कसा झाला, हेही मला तुम्ही सांगू शकाल. म्हणून मी लवकर तुम्हाला ह्या वड्या दाखवते. अत्यंत सोप्या पद्धतीनं, अगदी कमीत कमी वेळ आणि कमीत कमी साहित्य, केवळ 10 मिनिटात ह्या वड्या तयार होतात. कारण पाकही आपल्याला काय एकतारी पाक वगैरे करायचं नाही आहे, त्याच्यामुळे ह्या वड्या अक्षरशः 10 मिनिटात वड्या तयार होतात आणि खूप खुसखुशीत. आहे बघा, एकदम अशा खुसखुशीत वड्या होतात तयार. बघा, गूळ मात्र चांगला पाहिजे, गूळ चिकीचा घ्यायचा नाही, गूळ खसखशीत असा गूळ घ्यायचा, तर त्या वड्या छान होतात. एकदम खुसखुशीत अशा आपल्या वड्या होतात. अशा ह्या मी वड्या केलेल्या आहेत. हा माझा वड्यांचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आणि या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा ह्या वड्या, आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.